मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या दरम्यानचा आरोप प्रत्यारोपांचा सामना नव्यानं रंगलेला आहे। म्हणजे काल जरांगे पाटलांनी एक नवा आरोप केला तो धनंजय मुंडेंवर। त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंनी आपल्याला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिलेली आहे। जरांगे पाटलांच्या विधानानंतर याच संदर्भात धनंजय मुंडेंना पत्रकारांनी विचारलं असता धनंजय मुंडे असं म्हणतात की तुमचा तरी जरांगेंच्या या आरोपावर विश्वास बसतोय का? मराठा आरक्षणापासून सुरू झालेला धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे पाटील हा संघर्ष नेमका कोणत्या वळणावर येऊन ठेपलाय आपण पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये। पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे। मुंडेंनी माझ्या हत्येसाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिली। जरांगेंचा धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप। मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष चांगलाच पेटलाय। धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येसाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा घणाघाती आरोप जरांगेंनी केलाय। या प्रकरणी जे 3 आरोपी पकडले त्यापैकी एका आरोपीनं तशी कबुली दिल्याचा जरांगेंचा दावा आहे। त्याचबरोबर प्रकरण एवढं गंभीर असतानाही धनंजय मुंडेंची कसून चौकशी केली जात नसल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। मुख्यमंत्र्यांवरती माझा रोष नाही, ते चुकीचं करतायत मग त्यावेळेस मी स्वीकारतो। किती सोपं आहे आणि सरळ सरळ आहे। माझा घातपात करायचा ठरवलं त्यावेळेस ते असणारे 3 आरोपी त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय चौकशीत की धनंजय मुंडेनं मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती। मग एसपींना गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला हरकत काय? मंत्री आहे, माजी मंत्री आहे ना, म्हणून अजितदादाचे त्यांनी पाय धरले आणि फडणवीस साहेबाचे। हे बघा, मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत खोटी झालेली नाही 2 वर्षात, म्हणूनच मीडियाचे बांधव माझ्यावर विश्वास ठेवते। मी लबाडा बोलत नाही, एकतर जे खरं ते सांगतो। मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत आंदोलनात सरकार माझ्या विरुद्ध समाजाविरुद्ध काय कट करणारे किंवा काय षडयंत्र शिजते हे ज्या वेळेस मला त्यांच्या कोर्टातून माहीत होती त्याच वेळेस मी पहिल्यांदा मीडियाच्या बांधवाला सांगतो आणि मीडियाचे बांधव ते दाखवतात म्हणजे त्यांचं षडयंत्र हाणून पडतो। तसं मला पक्की माहिती कळालेली। अजितदादांचे यांनी पाय धरले आणि यांनी सांगितलं की मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा। धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येची सुपारी दिली होती असा आरोप जरांगेंनी यापूर्वीही केला होता। त्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंचे सगळे आरोप फेटाळले होते। तसंच स्वतःच्या नार्को टेस्टची तयारी असल्याचंही सांगितलं होतं। आता जरांगे विचारतायत नार्को टेस्टची तयारी असणारे आता कुठे गेले? माझा घातपात करायचा ठरवलं त्यावेळेस ते असणारे 3 आरोपी त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय चौकशीत की धनंजय मुंडेनं मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती। मग एसपींना गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला हरकत काय? मंत्री आहे, माजी मंत्री आहे ना, म्हणून असता दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असता। पोलिसांनी याचं राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे। सत्ता बदलत असते आणि मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना सुद्धा करू नये। त्या अजितदादांनी असले विषारी साप पाळल्यामुळं ते गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकराला जरांगेंच्या या घणाघाती आरोपानंतर धनंजय मुंडेंना पत्रकारांनी गाठलं। पत्रकारांनी धनंजय मुंडेंना गराडा घातला आणि जरांगेंबद्दल विचारलं। त्यावेळी काय घडलं ते पहा। साहेब, खरं तर आरोप तुमच्यावरती जरांगे पाटील करतात की त्यांच्या मारण्याची सुपारी ही बोलायचं नाही। SIT नेमलेली आहे आणि SIT पूर्ण पारदर्शकपणाने काम करते। सुपारी तुम्ही दिली मारायला, जीवे मला मारायला, तरी विश्वास बसेल का? नाही, पण तो सातत्याने तुमच्यावरती असे आरोप जरांगे पाटील करतात। हे हेतू परस्पर आरोप आहेत का काही? आता हे आपल्याला कळायला पाहिजे की हेतू पुरस्कार आहेत का काय आहेत, फक्त एकट्यावरच आहेत। परंतु तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का राजकारणात? हे आता आपल्या माध्यमांना लक्षात आलं की टार्गेट अशा पद्धतीने केलं जातं। त्यामुळे स्वाभाविक आहे कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ काम करतो। मराठा समाजाला SCBC म्हणून 10% आरक्षण मिळालं त्यामुळे EWS आरक्षणातून हजारो मराठा मुलं बाहेर पडली। MPSC 2024च्या निकालावर परिणाम दिसला आणि मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। याचं गणित धनंजय मुंडेंनी दसरा मेळाव्यात मांडलं होतं। धनंजय मुंडेंनी हा मुद्दा
मेळाव्यात छेडल्यानं जरांगेंचा संताप झाला। त्यानंतर मुंडे बंधू भगिनींचे कार्यकर्ते आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देतात, दोघांचाही बाजार उठवेन, दोघांचं करिअर संपवेन आणि धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे मराठ्यांच्या प्रचाराला आले तर पाडू असे इशारे जरांगेंनी दिले होते। त्यानंतर जरांगेंनी धनंजय मुंडेंवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता। आता कितीची सुपारी दिली त्याबद्दलही जरांगे आरोप करतायत। त्यामुळे येत्या काळात मुंडे विरुद्ध जरांगे हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।